नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप वेळा परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्यावर अशी काही परिस्थिती येते की आपल्याला कर्ज घेण्याची वेळ येते, कारण लोकांची इन्कम किंवा सॅलरी तेवढी नसते. मग एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज व दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेतलं जातं व माणूस कर्जाच्या जाळ्यामध्ये फसतो. अशा वेळी आपल्याला कर्ज फेडण्यासाठी आपली इन्कम वाढवली पाहिजे. आपली मेहनत व काही उपायांची साथ आपल्याला कर्जातून बाहेर पडण्यास मदत होते. आज मी आपल्याला याच उपायांविषयी सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका नारळावरती चमेलीचं तेल व सिंदूर याने स्वस्तिक काढायचं आहे व ते व प्रसाद म्हणून गुळ व चणे हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे व तिथेच बसून आपल्याला ऋणमोचन मंगलसूत्राचा पाठ करायचा आहे. दुसरा उपाय, दर शनिवारी आपल्याला आपल्या लांबी एवढा काळा धागा घेऊन तो एका नारळाला गुंडाळायचा आहे. त्याची पूजा करायची आहे, देवाकडे प्रार्थना करायची आहे व नंतर तो नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे. मंगळवारी बुधवारी कर्जाची लेनदेन करायची नाही आहे. कर्जाचा हप्ता हा मंगळवारी द्यायला सुरुवात करायचा आहे. गाईला नियमित हिरवा चारा, भिजवलेले मूग किंवा गूळ घालून केलेली चपाती द्यायची आहे, तिची सेवा करायची आहे. मंगळवारी शिवलिंगवर जाऊन मसुरीची डाळ अर्पण करत ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. यातील तुम्हाला जे उपाय जमतील ते उपाय करायचे आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.